आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय घेण्यात आला आणि तो पारित करण्यात आलेला आहे। राज्यभरामध्ये जे सरपंच आहेत, ग्रामपंचायत आणि उपसरपंच आहेत, त्यांच्या मानधनाचा हा विषय आहे। सरपंचाचं मानधन लोकसंख्येवर पूर्वी 3000 4000 असं त्या ठिकाणी होतं, आता ते वाढवून दुप्पट करण्यात आले आणि सरपंच आणि उपसरपंच यांची मानधन जी होती ते दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। लोकसंख्येवर आधारित हे सगळे त्याचे मानधन होते आणि म्हणून आता आजपासून हे मानधन दुप्पट करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ग्रामसेवकाच्या बाबतीमध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद समजण्यात यावं आणि त्यांना ग्रामविकास अधिकारी असं ग्रामपंचायत अधिकारी असं उचलण्यात यावं असा एक प्रस्ताव ग्रामसेवकाकडून आमच्याकडे आलेला होता, मागणी होती। आज त्यालाही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे आमच्याकडे घरकुल योजना चालली ग्रामीण भागामध्ये, त्या ठिकाणी जे सगळे कर्मचारी आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा 20% वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी ग्रामपंचायतसाठी, आमच्या ग्रामविकास खात्यासाठी हे घेण्यात आलेले आहेत। पुन्हा मी सांगेल की सरपंच उपसरपंच यांचे मानधन ज्यांना 2000 होते त्याचे 4 झाले, 3 चे 6 झाले, 5 चे 10 झालेले आहेत। लोकसंख्येवर आधारित या ठिकाणी आहेत, ते आजपासून लागू करण्यात आलेले आहेत। सर, बहुतेक घरकुल किती असतं आणि कितीने वाढ म्हणजे का प्रत्येक गावात वेगळं? घरकुलांवर वाढ नाही करण्यात आलेली। कर्मचारी जे आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांना खाली जे सगळे असिस्टंट आहेत, त्यांना जे आम्ही अनुदान देत होतो ते आता 20%नी त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे। आधी किती मानधन होतं आणि आता किती मानधन मिळालं? ज्या ग्रामपंचायत लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचाचं मानधन 3000 रुपयावरून आता 6000 रुपये झालेलं आहे। त्याचबरोबर उपसरपंचाचं मानधन रुपये 1000 होतं, ते आता 2000 करण्यात आलेलं आहे। हे 2000 पर्यंत लोकसंख्येसाठी आहे। ज्या ग्रामपंचायत लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 4000 रुपये होते, ते आता 8000 रुपये करण्यात आलेले आहेत आणि उपसरपंच ते 1500 रुपयावरून 3000 रुपयापर्यंत त्याची वाढ झालेली, म्हणजे दुपटीने वाढ झालेली आहे। आणि ज्या ग्रामपंचायत लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5000 रुपयावरून आता 10000 रुपये करण्यात आलेले आहे आणि उपसरपंच जे 2000 रुपये त्यांना मानधन मिळायचं ते आता 4000 रुपये करण्यात आलेलं आहे। त्यांच्या मानधनामध्ये 20% वाढ, म्हणजे जे आमचे विभागामध्ये ग्रामविकास विभागामध्ये विशेष करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोदी आवास योजना आहे आणि त्या ठिकाणी मी कंत्राटी कर्मचारी घेतो, इंजिनियर असतील, क्लरिकल जॉब करणारे असतील, खालचे काही कर्मचारी असतील, तर यांनासुद्धा आता आम्ही 20% वाढ या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर एक स्पेशल केस म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही क्रीडा संकुल याची मागणी केलेली होती मंत्रिमंडळामध्ये। आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे। जवळपास 250 कोटी रुपये 250 कोटी रुपये खर्चून जळगाव शहरामध्ये आम्ही एक विभागीय क्रीडा संकुल ॲडिशनल, नाशिकला आहे, नाशिक आम्हाला लांब पडतं म्हणून जळगावमध्ये आम्ही एक क्रीडा संकुल त्याचीसुद्धा मागणी आमची होती आणि आज त्याला त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विशेष परवानगी मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे। आता 250 कोटी रुपयाचं टेंडर उद्याच या ठिकाणी ते निघेल आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होईल। भाऊ, गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा जिथे तुम्ही पालकमंत्री आहे त्या भागामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, त्या संदर्भातला मंत्रिमंडळात काही महत्त्वाचा निर्णय झाला आहे? सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणचे पंचनामे करायचे, ते पंचनामे आणून त्यांना मदत करावी असं ठरलेलं आहे। मराठवाडा असो का विदर्भ असो का खानदेश असो, उत्तर महाराष्ट्र कुठेही, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळ्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि नुकसान झालेलं आहे त्याचा अंदाज येता यायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणचा आलेलाही आहे, बऱ्याच ठिकाणचा, आणि शासन तात्काळ त्यांना मदत करणार आहे। सूतगिरणीला 61 कोटी रुपये दिल्याची माहिती जी समोर येते। याआधी 3996 कोटीची थकबाकी सूतगिरणीची बाकी, वित्त विभागाचा विरोध असून सुद्धा सूतगिरणीला 61 कोटी रुपये दिल्याची माहिती आहे। आज सूतगिरण्यांना तर मदत केलेलीच आहे, कारण ती करावी लागणार आहे, कारण तो व्यवसाय अडचणीमध्ये आहे, त्यांना मदत करावी लागेल। पण त्याचबरोबर 2 सूतगिरण्या आज त्यांनाही मंजुरी मिळाली आहे। त्यात माझी जळगाव जिल्ह्यातली एक
सूतगिरणी आहे, शेंदुर्णी इथली सहकारी तत्वावर सूतगिरणी काढण्यासाठी परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे. पण सूतगिरणीबाबत शासन धोरण हेच आहे, कारण कापूस उत्पादक शेतकरी आमच्याकडे मोठा आहे. या गिरण्या चालल्या पाहिजेत, त्यातून कापूस उत्पादक शेतकरी त्यांना काही लांबरीचा हात मिळतोय आणि म्हणून त्यासाठी मदत करण्यासाठी शासनाने आज निर्णय घेतलेला आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी चर्चा केलेली आहे, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही, जातीय तणाव निर्माण होणार नाही या संदर्भामध्ये शासन खबरदारी घेत आहे. आमची सर्वांना विनंती आहे की आपण हे उपोषण मागे घ्यावं, ठिकठिकाणचं आंदोलनं मागे घ्यावीत. उगाच काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाईल असं कुठेही वक्तव्यसुद्धा करू नये मला असं वाटतं आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आता जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही संपर्क करतो आहोत, अजूनही करणार आहोत. आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते उपोषण कसं संपेल, उपोषण त्या ठिकाणी कसं थांबवता येईल सर्वांची समजूत घालून यासाठी आमचा प्रयत्न आहे. पाठिंबा करत आहे मराठा आरक्षणाला वारंवार पाठिंबा अशा परिस्थितीत संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवलेला आहे. आता म्हणतात उपोषण मागे घ्यावं आणि अशा ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी धनगर समाजाचं उपोषण चाललेलं आहे, आता कोळी समाजाचं उपोषण चाललेलं आहे, त्या ठिकाणी ओबीसीचं वेगळं उपोषण चाललेलं आहे. सगळे जण उपोषणाला बसलेले आहेत अनेक ठिकाणी आपण बघतो. म्हणून मला वाटतं की हा प्रश्न नियमानुसार सुटणार आहे, कायद्याने सुटणार आहे. त्यामुळे उपोषण करून आपली तब्येत खराब करून घ्यावी आणि त्यामुळे मग ठिकठिकाणी जातीय तणाव निर्माण होतोय. मला वाटतं हे होता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे आणि मग त्या संदर्भामध्ये शक्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब स्वतः लक्ष घालत आहेत. मला वाटतं लवकरच्या विषयावर तोडगा निघेल. सर, जयराम रमेश यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली आहे महाराष्ट्राच्या वीज प्रकल्पाला घेऊन की काही राज्यातील मोठे प्रकल्प फक्त अदानीला मिळावे म्हणून मोठे पॅकेजेसच्या बोली लावण्यात आल्या, याच्यामध्ये फक्त मोठे केल्याने निघू शकतात, यामुळे एकाधिकारशाही वाढेल असाही आरोप ते करतात. मला असं काही वाटत नाही. तर ते काय म्हणाले जयराम मला माहीत नाही, तुम्ही सांगतात म्हणून. पण जे मोठे प्रकल्प आहेत ते काही ठराविक 2-3 कंपन्याच घेऊ शकतात, कारण ते हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत, मोठे प्रकल्प आहेत आणि त्याच्यामध्ये सगळी पैशाचे बघितल्यावर तांत्रिकदृष्ट्या तपासलं जातं की काय करू शकेल, कोण करू शकेल, कसं करू शकेल, त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे. अन्यथा एवढे हजारो कोटीचे प्रकल्प या संदर्भामध्ये काहीतरी तांत्रिक बाजू असेल त्यामुळे त्याच्याकडे दिले गेलेले असतील, त्याशिवाय असे दिले जाणार नाही. पण एखाद्या ठराविक कंत्राटदाराला द्यावे, अदानींना द्यावे असं कुठलंही शासनाचं कोणाचं किंवा पंतप्रधानांचं धोरण या ठिकाणी नाही आहे. उगाच गैरसमज निर्माण करायचे, कधी अदानीबद्दल बोलायचं, कधी अंबानींबद्दल बोलायचं. मला वाटतं एक पॉलिटिकल स्टेटमेंट त्याचं दिसत आहे. हिंदी में जानना चाहेंगे, राज्य में कई सारे कॉन्ट्रैक्टर्स जिनकी एसोसिएशन है 25 सितंबर को एक बैठक लेने जाने वाले हैं, बस आंदोलन पुकारने वाले हैं. उनका कहना है कि पिछले 2.5 सालों से करोड़ों के बिल जो है वो दिए नहीं गए हैं, बावजूद उसके कई सारी लोक लुभावन योजना है उनकी घोषणा की जा रही है. तो मुझे लगता है कि जो नई स्कीम हमने लाई है उसके खिलाफ शायद वो बोल रहे हैं कि भाई सरकार बाकी तो पैसे बांट रहे हैं, हमको नहीं दे रहे हैं. ऐसा नहीं है. मुझे लगता है जिस रेट पर पैसे हैं बजट में उसको मान्यता है तो सभी दे रहे हैं. और अगर किसी को कोई मतलब तकलीफ होगी तो उसके बारे में अगर उन्हें DCM है, CM है, हमारे अर्थमंत्री है अजीत दादा, उनसे बात करना चाहिए. सर, इम्तियाज जलील निकल चुके हैं, कुछ देर में शायद मुंबई इगतपुरी तक आ गए. मुंबई में मुख्यमंत्री से मिलना चाहते हैं और उनका विषय वही कि रामगिरी महाराज जो वक्तव्य करते हैं, अंतरिक्ष ने जो वक्तव्य करते हैं, सरकार कार्रवाई करे. सरकार कार्रवाई कर नहीं रही है. आप इस पूरे मार्च को, तिरंगा मार्च को किस तरह से देखते हैं? नहीं, ठीक है भाई. अपने तो देखो, मार्च निकालना, आंदोलन करना तो सभी का हक है, अधिकार भी है. उनका क्या कहना है उन्होंने आकर CM को कहना चाहिए. उनको समय देंगे, पर्याप्त समय देंगे, CM भी देंगे, DCM भी देंगे, गृह मंत्री भी देंगे अगर उनको कुछ कहना है तो. लेकिन मुझे ऐसे लगता है कि मतलब जानबूझकर कोई गलती नहीं करता या कुछ जैसे कार्रवाई नहीं कर रहा, ऐसे नहीं है. जो भी कानून के दायरे में होगा वो कार्रवाई जरूर होगी. लेकिन उन्हें CM को आकर मिलना चाहिए. मुझे लगता है CM साहब ने उनको समय भी दिया है, मुझे ऐसा लगता है, मुझे इससे जानकारी मेरी है नहीं अभी तक. अगर वो मांगेंगे तो जरूर समय CM साहब उनको देंगे, उनका क्या कहना है वो भी सुन लेंगे.
जिस तरीके से एमआईएम अपना वोट बैंक कहीं ना कहीं तलाशने की कोशिश कर रहा है, जिस तरीके से एमआईएम आंदोलन कर रहा है, क्या उनका वोट बैंक तलाशने की कोशिश है और इसका फायदा क्या महाविकास आघाड़ी? पॉलिटिकल पार्टियां आजकल जो मूवमेंट चला रही है, कई जगह किसी को हवा दे रही है, कुछ खुद लोगों को उकसा रही है, खुद लोग भी उसमें कुछ पार्टी है जो खुद का अस्तित्व रखने के लिए, क्योंकि ये लोकसभा में तो आपने देख लिया उनका कोई अस्तित्व नहीं रहा है, लेकिन अपना अस्तित्व टिकाने के लिए वो ऐसे मार्ग निकालते रहते हैं। लेकिन इनका भी क्या कहना है वो भी हम लोग सुन लेंगे, हमारे सीएम सुन लेंगे। आमदारांची आज एक बैठक होती, आदिवासी नेतृत्व करणाऱ्या समाजातल्या आमदारांच्या काही संघटनांच्या आपल्या इथे बैठक सुरू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या सरकारने धनगर समाजातनं आरक्षण दिलं, एका बाजूला धनगर समाज रस्त्यावर उतरत आहे, राज्य सरकारची भूमिका काय आहे? तर मला वाटतं या संदर्भामध्ये कायद्याने जे आहे तेच होईल, नियमानुसार जे तेच होईल। उगाच कोणाचं घेऊन टाकू, कोणाचं काढलं जाईल आणि ते कोर्टामध्ये टिकणार नाही। म्हणून मला असं वाटतं की कोणी इतकं निराश किंवा असं अस्वस्थ होण्याची गरज नाही, आवश्यकता नाही आहे। कुणाच्याही वाटेचं आम्ही कुणाला देणार नाही, हे सुस्पष्ट सीएम साहेबांनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी यापूर्वी सांगितलेलं आहे। मला वाटतं बैठकी घेणं वगैरे त्याचा अधिकार आहे, तरी तो घ्यावा, पण असा गैरसमज कोणी तयार करू नये की आमच्या ताटातलं कोणी ओढतंय, आमच्या हक्काचं कोणी आम्हाला कमी करतंय, असं कधी होणार नाही। क्या शरद पवार ये कह रहे हैं कि धनगर समाज हो, लिंगायत समाज हो, मुस्लिम समाज के भी आरक्षण की बात अब होनी चाहिए, उनकी भी मांग रही है, और जिस तरीके से आरक्षण को लेकर सरकार गंभीर नहीं दिख रही है। पवार साहब कितने गंभीर थे, वो तो इस राज्य के कई बार सीएम भी रह चुके हैं, अभी भी उनकी सत्ता थी 2.5 साल, उसके पहले भी 5 साल छोड़ के उनकी सत्ता थी, तब उन्होंने क्या किया? जैसे पॉलिटिकल स्टेटमेंट है, अभी सबको देना चाहिए, तो फिर आपकी जब सत्ता थी, आपकी हुकूमत थी, तब आपने क्या किया? पवार साहब ने तो कभी ये विषय लिया ही नहीं। मराठा समाज को आरक्षण की जरूरत क्या है, यही मराठा समाज के बारे में पवार साहब ने भी कहा था, स्टेटमेंट दिया था। अभी तो पॉलिटिकल ये सब स्टेटमेंट है, वो तो सबको बोलेंगे कि आपको भी मिलना चाहिए, उसको भी मिलना चाहिए, उसको भी मिलना चाहिए, गवर्नमेंट सीरियस नहीं है। मेरा प्रश्न ये है कि जब आपकी सरकार थी तब आप कितने सीरियस थे? आपने कितनी मीटिंगें की इन लोगों को लेकर, इस समाज को लेकर? एक भी नहीं। तो ये खाली पॉलिटिकल स्टेटमेंट उनका है।